नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीताई रवींद्र ताठे, गीता प्रवीण वाघमारे आणि गणेश रमेश उन्हवणे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर बळ मिळत आहे। शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांचा उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक दौरा उत्साहात पार पडलाय। या दौऱ्याची सुरुवात पंचवटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे। त्यानंतर पंचवटी ते फुले नगर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीनंतर फुलेनगर परिसरातील 3 पुतळा येथे सभा घेण्यात आली। या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली। सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात अपूर्ण विकास कामे, बेरोजगारी तसेच सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर या सविस्तर भूमिका मांडली आहे। यावेळी उमेदवार लक्ष्मीताई ताठे, गीता वाघमारे आणि गणेश उन्हवणे यांनी प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्नांकडे लक्ष वेधत परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे नागरिकांना आवाहन केलंय। या भव्य रॅली आणि संभामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झालंय। इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम उमेदवार, मान्यवर, नेते तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी, या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, 15 तारखेला आपल्या महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे। का? 2 गोष्टींसाठी। पहिलं कारण हे की आपल्याला आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या गल्लीचा आणि आपल्या वॉर्डाचा जर विकास कुठे करता येत असेल तर तो महानगरपालिकेमध्ये करता येतो आणि तो विकास कोण घडवणार असेल तर तुमच्या एरियामधले नगरसेवक घडवणार आहेत। तुमच्या घराला पाणी येतं की नाही? पाणी येतं तर ते स्वच्छ आहे की नाही? घराला वीज येते की नाही? घराचं विजेचं मीटर तुमच्या नावावर आहे की नाही? तुमच्या घराची जमीन आणि प्रॉपर्टी ही तुमच्या नावावर आहे की नाही? त्याचबरोबर आपल्या वॉर्डामध्ये शाळा आहे का? आरोग्य सेवा मिळते का? रस्ते आहेत का? रस्त्यांची परिस्थिती कशी आहे? नाले कसे आहेत? हे कुठे ठरलं जातं? तर ते महानगरपालिकेमध्ये ठरलं जातं। आणि जर या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला उपाय हवा असेल आणि जर या प्रश्नांना आपल्याला मात करायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय, तो म्हणजे आता जे सत्तेमध्ये लुटारू, लबाड, लांडगे बसलेत त्यांना सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा। आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की महात्मा फुले नगर आपल्या एरियाचं नाव आहे आणि महात्मा फुले नगरचा हा नगरसेवक कसा असला पाहिजे तर तो शाहू फुले आंबेडकर वादी असला पाहिजे आणि अजून कोणत्याही विचाराचा नसला पाहिजे। आणि या मतदारसंघामधनं शाहू फुले आंबेडकर वादीच उमेदवार जाईल आणि इकडचा नगरसेवक हा शाहू फुले आंबेडकरांच्याच विचाराचा असेल, हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे? तुमच्याकडे। म्हणून येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी ठरवायचं की आपला पुढचा नगरसेवक हा महात्मा फुलेंचा नगरसेवक असला पाहिजे, छत्रपती शाहू महाराजांचा नगरसेवक असला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा नगरसेवक असला पाहिजे। हेच बोलत असताना मित्रांनो, आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचा पराभव करायला मतदान करायचं। आज अशी एक ताकद या निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे जी बाबासाहेबांचं संविधान संपवण्याचं बघते, या देशातली लोकशाही संपवण्याचं बघते। आणि आपण आत्ताच बघितलं असेल की एक नवीन बिनविरोध हा प्रकार चालू झालाय। हा बिनविरोध आपण जर बघितलं तर एक माणूस मतदानाच्या आधी, मतदान व्हायच्याच आधी जेव्हा बिनविरोध निवडून येतो तेव्हा जरी तो लोकप्रतिनिधी म्हणतला असतो तरी तो लोकांचा प्रतिनिधी असतो का? नाही। आणि जर मतदानाचा अधिकार हा अख्खा डावळून एक माणूस जर निवडून जात येत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा। आणि म्हणून ही धोक्याची घंटा ओळखा आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंना पराभव करून आंबेडकरवादी चळवळीचे विचाराचे उमेदवार निवडा। आणि हे बोलत असताना मित्रांनो,
जर कुठल्या छोट्या आंबेडकरी गटतट झाला, त्याची युती होऊन जर भाजप आणि शिंदेकडे कोण उमेदवार असेल तर त्याला आपण आंबेडकरवादी मानणार का? नाही. म्हणून आंबेडकरवादी आपल्या पक्षाकडनं वंचित बहुजन आघाडीकडनं उभे. आपले उमेदवार मग वंचित बहुजन आघाडीकडनं राणी जाधवताई या उभ्या आहेत आणि तशाच वंचित बहुजन आघाडीकडनं सौ लक्ष्मी ताटे, गीता वाघमारे आणि गणेश उनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या चौघांची ही निशाणी आहे काय काय. आणि म्हणून मी आपल्याला जाताना एवढीच विनंती करतो की या येत्या 15 तारखेला आपण जास्तीत जास्त मतांनी गॅस सिलेंडरला देऊ, जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू आणि आपल्या नाशिकच्या नगरपालिकेवरती, महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुजातदादा आंबेडकर यांची आज भव्य रॅली झालेली आहे. तुम्ही बघितलं पंचवटी येथून महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून आम्ही तिथून भव्य रॅली ते 3 पुतळ्यापर्यंत आणलेली आहे. आज तुम्ही बघितलं का जनतेचा असा अतिशय असा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. त्याच्यावरनं कळून घ्या का जनता ही कोणाच्या मागे? आंबेडकरांच्या मागे. कारण आंबेडकरांचा जो विचार आहे तो ऐकण्यासाठी ते लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी जमलेले होते. कारण तुम्ही बघितलं का आंबेडकर हे फक्त एका कुठल्या समाजासाठी लढलेले नाही. त्याच्यामुळे सर्वच जाती धर्मातनं 18 पगड जातीचा हा प्रभाग क्रमांक 4 आहे. या 18 पगड जाती या प्रभागात राहतात. तुम्ही बघितलं असेल विरोधकांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. कारण आता विरोधक काय म्हणतात, एक आंबेडकर आले तर आनंदराज आंबेडकर या प्रभागामध्ये आले असेल असं आम्हाला कळालंय बरं का या प्रभागामध्ये आले पाहिजे. म्हणजे बीजेपी आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भावाभावांमध्ये लढाई लावा, जनतेमध्ये लढाई लावा, एक दुसऱ्याला लढवा आणि मारामाऱ्या घडवा, एवढा बीजेपी आणि शिंदे गटाचं ठरलेलं आहे. कारण बघा जे उमेदवार आहे त्यांनी आज या प्रभागामध्ये तुम्ही बघितलं अनुसूचित जातीचं आणि जमातीचं किती मतदान आहे. पण ज्या वेळेला ह्या लोकांवर अन्याय होतो त्यावेळेचे हे पारंपरिक नगरसेवक कुठे गेलेले असतात. त्यावेळे जेव्हा विजय वाकुडेवरती आणि जेव्हा परभणीचा जो हादसा झाला त्यावेळे हे नगरसेवक कुठे लपून बसले होते. आम्ही स्वतः लक्ष्मी ताटे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आणि जेव्हा राजवाड्यामध्ये जे पत्र वाटलेले होते, जे पत्र म्हणजे गलितच्या भाषेमध्ये पत्र होते, त्यावेळे तुम्हाला पंचवटी कारंजाच्या राजवाड्यामध्ये हे नगरसेवक दिसले का? एवढंच मी जनतेला विचारते. त्यावेळेला लक्ष्मी ताटे तिथे रोडवरती बसलेली होती. म्हणून ही जनता, ही आंबेडकरी जनता, मी जरी शिवसेनेत होते तरी आंबेडकर चळवळ कुठे मी थांबवली नव्हती. नाहीतर मी काही दुसऱ्या पक्षाची सेलची अध्यक्ष नाहीये. मी आंबेडकरी जनतेची वादी, आंबेडकरी जनतेची एक सेवक आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते की या 15 तारखेला आमच्या वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतांनी इथून विजय करणार आहे या प्रभाग क्रमांक 4 मधून. एवढं तुम्ही आजचाच विजय झाला एवढा निश्चित लिहून घ्या आणि इथेच थांबते. आमचे 3ही उमेदवार निवडून येतील एवढी तुम्हाला मी गवाही देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान आणि जय बिरसा मुंडा. जेवढे महामानव आहे त्या सर्व महामानवांचं कुणाचं जर नाव राहिलं असेल माझ्याकडनं चुकून तर क्षमा असावी. पण सर्वच महामानवाचे, पुरुषांचे इथे सर्वच जाती धर्माचे 18 पगड जातीचे लोक आहेत. सर्वांना मी सांगते का फक्त वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर 15 तारखेला गॅस सिलेंडर या बटनावरती मतदान करून आपण सर्वांना विजय करा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.